धन्यवाद सिद्धी. चालवाप्रमाणे यंदा सुद्धा सिद्धीने एक उत्कृष्ट स्पीच इथे दिलेले आहे. एका जोरवेळा सिद्धी चालवीसाठी अगदी कुठलाही कार्यक्रम असू दे सिद्धीची उपस्थिती तिकडे असतेच असते. माता जिजाऊने त्यांना तलवार नाही दिली, त्यांना दिले आत्मविश्वास. त्यांना सांगितले अन्याय सहन करायचा नाही. म्हणून आपण व्याख्यानाच्या शेवटी जात असताना एवढंच महत्वाचं आहे, आकाशात उभारी घ्यायची असेल, आकाशात उडायचं असेल तर पंखामध्ये निश्चयाचं बळ असायला हवं. जरी खोऱ्यातून उडायचं असेल, जरी खोऱ्यातून फिरायचं असेल तर बावळ्या सरकत धाडस हवं. नमस्कार मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आजचा हा सुवर्णमय दिवस तुम्हाला माहीतच असेल. आज आहे आपल्या अखंड विश्वाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी जगात भारी. तर आपल्या संकुलामध्ये भव्य दिव्य शिवजन्मोत्सव साजरा होतो आहे. सकाळपासून जय्यत तयारी चालू झालेली आहे. तर आज आपण तीच परंपरा, ती संस्कृती आपली महाराष्ट्राची आणि ज्यांनी या विश्वाला आणि ह्या देशाला एक नवा संदेश दिला, नवीन विचारधारा दिली आणि त्याचप्रमाणे मंडळी महाराजांचा आधुनिक दृष्टिकोन, त्याचप्रमाणे दूरदृष्टी आणि इतिहासातील एकमेव राजे जे सर्व गुणसंपन्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, नीतिवंत, गुणवंत, शीलवंत, चारित्र्यवंत, कीर्तिवंत असे ज्यांची ख्याती पूर्ण विश्वात आहे, अशा श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जन्मोत्सव आपल्या संकुलामध्ये भव्य दिव्य पद्धतीने सकाळपासून साजरा होत आहे. आता विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे, शिवव्याख्यान आहे, त्यानंतर भव्य मिरवणूक आहे. तर चला आपण आता तिकडे खाली जाऊया आणि या परंपरेचा, या संस्कृतीचा आणि ह्या शौर्याचा आपण नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यावर उजाळा आपण पोचवणार आहोत आणि तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या. चला. आणि आपली सानू आरू पण येते एक पारंपरिक वेशात, नऊवारी साडीमध्ये, ती आपल्याला पाहायला भेटेलच. चला आता लेट्स गो. आपण घरची पूजा केली महाराजांची, दिवा वगैरे लावलेला आहे आणि घरच्या देवाची पूजा करून आता आपण चाललो खाली. चला लेट्स गो. आता साधारण 15व्या वर्षी आपली मुलं 9वी 10वीला असतात, पण महाराजांनी 15व्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न बघितलं होतं आणि रायश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली होती. म्हणजे ह्यावेळी समजतं की त्यांचा दूरदृष्टी हा एक गुण एवढा मोठा होता. सांगितल्याप्रमाणे महाराजांचा इतिहास एवढा मोठा आहे की आपण सांगायला कमी पडू. तर जास्त काही नाही बोलता मी आता सिद्धी साळवी हिला इथे महाराज यांच्यावर भाषण देणार आहे. सह्याद्रीचा सिंह गजाचा थरथरला दरबार, सह्याद्रीचा सिंह गजाचा थरथरला दरबार, शिवरायांच्या तलवारी समोर झुकला अत्याचार. जिजाऊंच्या संस्कारातून घडला स्वाभिमान, जिजाऊंच्या संस्कारातून घडला स्वाभिमान. स्वराज्य स्थापनाला तो माझा मानाचा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाऊने त्यांना तलवार नाही दिली, त्यांना दिले आत्मविश्वास. त्यांना सांगितले अन्याय सहन करायचा नाही, डोळ्यात डोळे घालून लढायचे. माता जिजाऊने त्यांना खूप चांगले संस्कार दिले आणि तेव्हापासूनच सुरू झाला तो इतिहास बदलण्याचा प्रवास. तोरणा जिंकला, रायगडावर. धन्यवाद सिद्धी. चालवाप्रमाणे यंदा सुद्धा सिद्धीने एक उत्कृष्ट स्पीच इथे दिलेले आहे. एका जोरवेळा सिद्धी चालवीसाठी अगदी कुठलाही कार्यक्रम असू दे सिद्धीची उपस्थिती तिकडे असतेच असते. तर पुन्हा एकदा जास्त काही नाही बोलता, ज्याची आपण आतुरतेने वाट बघतो आहे त्याच्या शिवराज्याला आपण सुरुवात.
करा हा महामंत्र देणारे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक महिला माझी शिकली पाहिजे, याच्यासाठी अविरत नक्कीच मनापासून प्रयत्न करा. आणि सावित्रीबाई फुले आणि माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते काहिली मनात या मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने शाहिरीची चळवळ जी निर्माण केली अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र मूर्तीचं अभिवादन करून आजच्या अष्टविनायक कॉम्प्लेक्स मधील तमाम माझ्या शिवभक्तांना नक्कीच मानाचा मुद्रा देऊन एक 2 शब्दाचं नक्कीच आपण सोनं लुटणार आहोत. आणि 10-15 मिनिटं मला वाटतं 1 तासाची जर शांतता दिली तर आपल्याला बरंच काही करता येईल. सुरुवातीला नक्कीच आनंद वाटला की परब साहेबांनी कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात केली आणि त्यांनी सुंदर असं नियोजन आपलं आयुष्याचं कसं असतं याच्याबद्दल बोलले. त्यानंतर एक ताई उठली की नाही आत्मविश्वास, कारण हे सुद्धा मुद्दे आपण त्याच्यामध्ये घेऊ, कारण ह्या 2 गोष्टी आपण परत घेणार आहोत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं वादळ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज निर्माण करत असताना आता आपल्याला गडकिल्ले जिंकण्याची गरज आहे का? तर तो गडकिल्ले जिंकण्याचा किंवा आता आपल्याला संघर्ष करण्याचं युग आता काही गरज नाहीये. पण आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करावी का आणि कारण काय हे जर आपल्याला बघायचं झालं तर तरुणांनी आज याच्याकडे नक्कीच मनापासून बघणं गरजेचं आहे. कारण बाह्यांगाने छत्रपती शिवाजी महाराज या मराठी मातीमध्ये एवढा गाजलाय की आता आपण काय सांगावं. मला वाटतं आज प्रत्येकाचा नेट फुल आहे एवढा माझा छत्रपती शिवाजी महाराज फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्कीच फिरतोय. 380 वर्षांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं हेच खरं वातावरण आहे. सह्याद्रीचा सिंह गर्जना आई जिजाऊच्या पोटी, हर हर महादेव आवाज उठला गडकिल्ल्यांच्या ओटी. राजे तुम्ही नसता तर पेटली नसती हो त्या शिवराष्ट्राची गुढी. राजे तुम्ही नसता तर पेटली नसती त्याच रायगडवर शिवराष्ट्राची गुढी. तुम्ही नसती तर पडली असते आमच्याच हिंदुत्वाची लढी. तुम्ही नसता तर पडली असते आमच्याच हिंदुत्वाची मडी. राजे तुम्ही होता म्हणून आहे आमच्या दारासमोर तुळस. आज राजे तुम्ही होता म्हणून आहे आमच्या दारासमोर तुळस. आणि आज सुद्धा जीवदानीच्या खिडकीतून दिसतो तो कळस. तो फक्त आणि फक्त माझ्या राजांच्यामुळे आहे. ही भूमिका ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला गरजेचे वाटतात. मायबाबांनी आज जगत असताना आज आपल्याला सगळी माध्यम आहे. परब साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज सुरुवातीला घेऊन टायमाचं नियोजन कसं असायचं. मंडळी या इतिहासामध्ये अशा काही लढाई झाल्या की त्या माणसं निघून गेली ती परत आली की नाही याचा सुद्धा गजोबा होता. अफजल खानाचा वध झाला, पुढे महाराष्ट्र गोंधळला होता, एवढी सत्ता गोंधळून गेली होती. आता शिवाजी महाराजांना कुठेतरी फेरबंद करणं गरजेचं होतं. आणि कोल्हापूर पासून असताना जवळच एक पन्हाळगड नावाचा किल्ला कधी गेला तर माई माऊली तर जाऊन बघूया. पन्हाळगाव शिवाकाशीत बेनापूर गाव एक सुंदर एक गाव आहे आणि न्हावी समाजात जन्माला आलेला नक्कीच तो शिवाकाशीत आपल्याला तिथे राहणार. तो शिवाकाशीचा संघर्ष पन्हाळगडावर आपल्याला बघतोय. मंडळी मी तुम्हाला हा मुद्दा समजून सांगतोय की आज घरातून निघालेला माणूस परत येईल की नाही. जवळजवळ अफजलखानच्या वधानंतर पेटलेला ती एवढी सत्ता छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडावर जेरबंद केली. जेरबंद केल्यानंतर 3 महिन्याचं राशन संपलं गेलं. आता आपल्याला गडावरून बाहेर निघावं लागेल आणि याच्यासाठी नेमकं नियोजन काय करता येईल याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज गोंधळून गेले होते. आज महाराष्ट्र संपूर्ण नक्कीच दुःखाच्या खाईत होता. आपला राजा पन्हाळगडावर अटक झालेला आहे. आपला राजा बिलकुल जेरबंद झालेला आहे आणि हा जेरबंद राजा बाहेर कसा काढायचा याच्यासाठी नक्कीच तर्क वितर्क करत होते. सगळी जनता काळजीत होती. जिजाऊ सुद्धा काळजी न करत स्वतःला भयानकतेत मानत होती. आणि हे करत असताना त्या पन्हाळगडाचा एक प्रसंग आहे. बेनापूर नावाचं गाव आहे आणि बेनापूर व शिवाकाशीत देखतो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा शिवाकाशीत त्याच पन्हाळगडाच्या परिसरात राहत होता. मावळ्यांच्या बाबतीत एक सुंदर अशी कटिबद्धता केली. साहेब त्यावेळी ज्यावेळी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात होत्या त्यावेळी काही त्यात शेतकरी मावळ्यांना त्या किल्ल्यावरून कसं निघता येईल याच्यासाठी एक सुंदर असं नियोजन असायचं. हे लाईट नव्हते काही नव्हतं. तुम्ही एक 10 मिनिटं फक्त या बिल्डिंगची लाईट काढून बघा. काय अंधाराचं साम्राज्य असतं बघा. त्याच्यातून आपल्याला युद्ध करायचे आहे. 10 मिनिटं लाईट गेली तर आपल्याला वाटतं की किती मोठा अंधार आहे. जर तुमच्या अंधारात घुसरत हा साम्राज्य होता. कुठेतरी सुंदर अशा आगीचे डोल उचलले जायचे आणि किल्ला गडगंज असायचा. आणि अशा वेळी शिवाकाशीतला आपलं बोलवलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांना त्या किल्ल्यावर निघण्यासाठी एकच मार्ग होता तो शिवाकाशीत. तिथून 5-10 किलोमीटर राहणार त्या बेलापूर गावात जायचा. आणि करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा शिवाकाशीत याला बोलवलं गेलं आणि शिवाजी काशीतना ही योजना सांगितली गेली. लाख मिळेल तरी चालतील पण लाखाचा पोषित जिवंत राहायला हवा हीच भावना त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होती.
ड्रेस बनवला जातो आणि एक एक अंगरखा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवा काशीच्या अंगावर चढवला जातो. डोळ्याचा आश्रय येते आणि संपूर्ण शिवाजी काशीतो छत्रपती शिवाजी महाराज कडकडून शिवा काशीला मिठी मारतायत आणि शिवाजी महाराज निघून जात आहेत. मंडळी, नंतरच्या प्रसंगामध्ये शिवा काशीत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ घडवून निघाले आणि निघत असताना 100% छत्रपती शिवाजी महाराज म्हणून शिवा काशीला पकडलं गेलं आणि हे यवनी सत्ताला समजलं. फाजल खान याला, जो अफजल खानाचा मुलगा होता, त्याला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांना एक वार बसलेला आहे आणि समोरचा आहे हा शिवाजी महाराज नाही आहे, हा शिवा काशी किंवा कोणतरी आहे. ज्यावेळी तिथं रणांना जात असताना आज समोर उभा आहे त्यावेळी शिवा काशीत म्हणतोय आणि पकडला गेला आणि तो स्वतः म्हणतोय आज मला मरण येते ते फार महत्वाचं आहे. आणि जन्माला आलो म्हणून शिवाजी महाराज म्हणून असेल, शिवा काशीत म्हणून जन्माला आलो, पण आता मरणार ते शिवा काशीत छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार, ही भूमिका होती मंडळी. हा त्याग होता आणि ही भावना होती त्यावरून छत्रपती. आणि हा वातावरण करत असताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून शिवा काशीतला मारलं जात आहे. रक्ताच्या थारोळ्यात शिवाजी शिवा काशीत पडलेला आहे. जाताना तोच शिवा काशी बोलतोय, परत या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला तर नक्कीच छत्रपती शिवरायांचा भावला म्हणून मला जन्म मिळावा. मला नक्कीच रणांगणात लढता नाही आलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दासाठी मरता आलं याच्यासारखं दुःख नाही, मला सुख आहे आणि हे सुख फार महत्वाचं आहे असे म्हणणारे मावळे होते. जाणारा माणूस येत नव्हता, हे फार महत्वाचं आहे. ताई आंबेडकर बौद्ध समाजाचा, अहिल्यादेवी होळकर म्हटलं की धनगर समाजाची, त्यानंतर प्रत्येक जयंतीला आपण विभागले गेलेलं आहे. रामोशी समाज असेल तर आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक, हे डिवाइड आहे. आता तरी जागे व्हा रे, आपण भारत भूमीचे सुपुत्र आहे, आपण माणूस म्हणून प्रत्येकाला भारतीय समजा रे, त्याचा एक दिवस आपण फक्त जातपात करत राहू आणि तोपर्यंत आपली वेळ निघून गेलेली असेल. म्हणून तुम्हाला मुद्दा माझा हात होता, तुमच्या आयुष्यामध्ये तुमची प्रॉपर्टी किती आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे फ्लॅट किती आहे, त्यापेक्षा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घराचा माणूस कसा आहे समोरचा, त्याच्यावर तुमचं आयुष्य आहे. आणि हे मात्र तुम्ही सर्वांनी आपण करणं गरजेचं आहे. कधी कुणाची जागे झाली, आपल्याच महाराष्ट्रामध्ये माझ्या शिवबाचा नाव आहे, मोडेल पण वाचणार नाही, हे आपण मराठ्याची जात आहे आणि आपण जात बात न करता एक मराठी माणूस म्हणून आपला आदर्श मात्र दिला पाहिजे. ज्यावेळी मोठमोठ्या पदावर आपला माणूस समोर दिसतो ना, बरं वाटतं. लक्षात ठेवा, काळाच्या ओघानं आपल्याला ते करावं लागेल. तरुणांना आपल्याला व्यावसायिक शिक्षण देण्याची गरज आहे. व्यावसायिक शिक्षण का गरजेचं आहे? बऱ्याच वेळा तरुणांना व्यावसायिक दृष्टीतून जात असताना आपलीच माणसं त्याला निगेटिव्ह करतात. मंडळी, आपल्याला निगेटिव्ह करता येणार नाही. सुरेश भट एका ठिकाणी सुंदर असं म्हणताय, विजून गेलो आज तरी मी हा माझा अंत नाही, विजून गेलो आज तरी मी हा माझा अंत नाही, पेठेनं उद्या नव्यानं सामर्थ्य नाशवंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे केले कैक कामे, जळवेल झोपडी अशी आग ज्वलंत नाही. आपल्याला जाणारे आज या महाराष्ट्रामध्ये नाही. मी व्यवसायाला उतरलो ना, मी प्रामाणिकपणे उतरलो आहे. म्हणून ही महत्वाची आहे, ही आपल्या ताकदीचा असावा. आपला विरोधक आपल्या ताकदीचा असल्याचा अभिमान ज्यावेळी सत्ताधारी पक्षाला येतो ना, त्यावेळी खरं लढण्यात मजा असते. म्हणून तुम्हाला मी बोललो, तर तो एक प्रसंग आहे, आपण सगळ्यांनी नक्कीच ऐकणं महत्वाचं आहे. आणि ह्या ऐकल्यानंतर आपण थोडं सांगतेकडे जाऊ. बऱ्यापैकी आपल्याला थोडंफार विचारायचं सोनं अजूनही कधी वेळ मिळाला आपण नक्कीच जुटू. तर औरंगजेब बादशाह आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एक फार सुंदर प्रसंग आहे. शांतपणे तुम्ही जरा ऐकायला असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी पूर्ण यवनी सत्ताला गोंधळून गेले, काय करायचं कळत नव्हतं. औरंगजेब सुद्धा येडा झाला, अरे एवढासा छत्रपती शिवाजी महाराज मला किती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळं वातावरण होतं. नक्कीच तिथे औरंगजेबाची गाडी सुद्धा हल्ली होती आणि हलत असताना त्याला असं वाटलं की आता काय नेमकं करायचं काय. त्यावेळी त्याचे आलाप येतात आणि काय, ज्यावेळी औरंगजेब बादशाह त्याच्या महालामध्ये आतमध्ये येतोय, तिकडे बघा आतमध्ये जातो, असे महाल असतात, त्यावेळी येतात, त्यावेळी आलाप व्हायचा. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आलाप होतो औरंगजेब. हे आलाप असताना तो आलाप होतो, औरंगजेब बादशाहची एंट्री झालेली आहे. त्यावेळी औरंगजेब बादशाह भडकलाय, हे सब फिजूल है शहजादे, ये सब फिजूल है, ये आलाप फिजूल है, ये सब फिजूल है शहजादे, चंगेल के और बयोर के कहने कुछ अपने को साथ नहीं दिया, हमारे लाखों के सूबेदारों को उधेड़ कर रख दिया. ये क्या हो रहा है, ये क्या हो रहा है. मराठा कभी झुकता नहीं, मराठा कभी रुकता नहीं, मराठा अपने अपने आवाज में जलता रहा. लेकिन छत्रपति शिवाजी महाराज का क्या हुआ, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी
सलाह दे दिया, लेकिन शिवाजी ने हमारे सामने सल्तनत को तामील दे दिया। हमारे लाखों के फौजों को सूबेदारों को उधेड़ कर रख दिया, हमारे लाखों के फौजों को सूबेदारों को उधेड़ कर रख दिया। ये शाहिद खान खासा, ये है शाहिद खान खासा। इनके लाल महल पे छापे मार के छक्के छुड़ाए, लाल महल पे छापे मार के छक्के छुड़ाए। बहुत खुशनसीब है, ये बहुत खुशनसीब है। इनको 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा, 3 उंगलियों से समझौता, जान बच गई, 3 उंगलियों से समझौता करना पड़ा। ये सूरत के महाराजा, सूरत के जयपुर के महाराजा, जब शिवाजी सूरत पहुंच गया, शिवाजी सूरत पहुंच गया तभी धूम दबा के भाग गए। ये जयपुर के महाराजा जसवंत सिंह राठौर, ये जयपुर के राजा महाराजा जसवंत सिंह राठौर, मराठे के वार उन्होंने छाती पे नहीं अपने पीठ पे खाए। ये फौलाद खान इनके हाथों में मिठाई देके आगरा के कैद खाने से शिवा फरार हो गया। एक बात को शहजादे शायद आप कभी समझ ही नहीं पाओगे, औरत नाच गाना शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं, औरत नाच गाना शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं। शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीर के लोग तैयार किए। हिंदुस्तान की हर चीज खरीद सकते हैं, लेकिन मराठों ने खुद को कभी बिकने नहीं दिया। हाँ, शब्द बहुत महत्वपूर्ण है। हिंदुस्तान की हर चीज खरीद सकते हैं, लेकिन मराठों ने कभी बिकने नहीं दिया, क्योंकि मराठे हमने लाखों के जहांगीर अपनी लालच दिखाई, लेकिन मराठे कभी खुद को बिकने नहीं दिया। हमने लालच दिखाई, लेकिन उससे भी उनको थूक दिया, वो कुछ में थूक दिया। ये फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा। औरंगजेब काय बोलतोय, हमने लाखों के फौजों को उधेड़ कर रख दिया, हमने लाखों की लालच दिखाई, लेकिन जाबाज मराठों ने थूक दिया, क्योंकि मराठे कभी रुकते नहीं, मराठे कभी झुकते नहीं, मराठे कभी थकते नहीं और मराठे कभी बिकते नहीं। ये आवाज था औरंगजेब बादशाह का। शिवाजी मजबूर, शिवाजी दगाबाज है, शिवाजी घमंडी है, लेकिन उसका चाल चरण दूध की तरह साफ और कुतुब मीनार की तरह आज भी चंद आसमान को छू रहा है। मैं खुशनसीब हूँ, मैं खुशनसीब हूँ कि आज मेरे को दुश्मन मिला तो शिवा जैसा, दुश्मन मिला तो शिवा जैसा। हा आवाज औरंगजेब बादशाचा होता, लक्षात ठेवा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एखाद्या विरोधकांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बोललेले शब्द होते, हा महत्वाचा विषय होता। म्हणून हे करत असताना हेच आहे, आकाशात विहार करायचा असेल तर पंखामध्ये निश्चयाचं बळ असायला हवं। म्हणून आपण व्याख्यानाच्या शेवटी जात असताना एवढंच महत्वाचं आहे, आकाशात उभारी घ्यायची असेल, आकाशात उडायचं असेल तर पंखामध्ये निश्चयाचं बळ असायला हवं। जरी खोऱ्यातून उडायचं असेल, जरी खोऱ्यातून फिरायचं असेल तर बावळ्यांसारखं धाडस हवं आणि स्वतःच्या मनगटावर स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं काळी हवं। आणि हा माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा, हा माझा महाराष्ट्र होता, लक्षात ठेवा। आणि या मातीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा विचाराचं सोडं लुटलं, म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज अष्टविनायक कॉम्प्लेक्स कृपया एकदा जोरदार टाळ्या वाजवल्यात भालेकर साहेबांसाठी। अगदी त्यांचं व्याख्यान ऐकून कान तृप्त झाले, अशा प्रकारचं हे शिवव्याख्यान त्यांनी इथे सादर केलंय। धन्यवाद, धन्यवाद। जाताना एक जाणीव घेऊन जातो, योगायोगानं माझा धाकटा भाऊ इथं तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये तुमचं प्रेम बघून परत आलेला आहे। अमोल अशोक पालेकर, आम्हाला तसं सांभाळा, तसं भावालाही सांभाळा, तोही सामाजिक कार्यकर्ता म्हणून चांगला आहे। तर आप्पाजी पालेकर एक ओळख करून देतो, आयुष्याच्या मार्गामध्ये आम्ही 2 मुलं कोल्हापूर मातीमध्ये वाढलो, तो आता लोणामध्ये चांगल्या पदावर आहे, तो चांगल्या पदावर आहे। मीही काहीतरी धोंडामिंडा करून आपण छोटासा करत आपलं आयुष्य वेचतो। सामाजिक बांधिलकीमध्ये ही जाणीव बघत असताना हे तुमचं वातावरणच मला इकडे ओढलं गेलं आणि हा तुमचा सर्वांचा विजय आहे की आमच्यासारखी खरोखर चांगली माणसं सुद्धा इकडे तुमच्याकडे यायला लागले। त्यामुळे कोण जर निगेटिव्ह करत असतील की तर ही चुकीची भावना आहे, एक चांगला परिवार म्हणून। पण जाताना मात्र कुठेतरी संघर्ष करू नका। माझा शेजारी कुठल्या धर्माचा आणि जातीचा आहे, तो माझा शेजारी आहे, तो कुठल्या प्रांतातून आहे न बघता आपुलकीने जगा, एवढा संदेश देतो। आणि परत सांगतो तरी धन्यवाद, मला जी संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून प्रामाणिकपणे नतमस्तक होतो तुमच्या विचाराला इथं थांबतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराज, थँक्यू।
सांडण्याने दिला, रात्रीचा इतिहास सांडण्याने दिला. अजून आम्ही स्वाभिमानाने जगतो, अजून आम्ही स्वाभिमानाने जगतो. कारण की आमचा इतिहास राजा छत्रपतींनी लिहिला, कारण की आमचा इतिहास राजा छत्रपतींनी लिहिला. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि ज्यांच्या डोळ्यातून जे स्वराज्याचं देखणं, स्वराज्य उभं राहिलं, अशा मासाहेब जिजाऊ शहाजीराजे भोसले यांना मानाचा मुद्रा करून, तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आज या ठिकाणी शिवजयंती निमित्त आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. खरं तर स्वराज्य निर्माण करणं आणि स्वराज्याची मतलब म्हणजे आपल्याला वाटतं की स्वराज्य लगेच झालं असेल, पण स्वराज्य निर्माण करताना किती वर्ष निघून गेली, किती वर्ष खर्ची पडली, हे पण महत्वाचं आहे. जिजाऊ मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मापूर्वीपासून स्वराज्याची बांधणी तयार सुरू झाली. मासाहेब जिजाऊंचा जन्म अशा घराण्यात झाला की त्यांनाही चांगले संस्कार मिळाले, त्यामुळे हे स्वराज्य निर्माण झाले. हे खरोखर खरी गोष्ट आहे. मासाहेब जिजाऊंचा जन्म झाला, त्यांच्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्याच्या आधीचा काळ सगळीकडे म्हणजे कुठेच आपण असं पूजा करू शकत नव्हतो, सगळीकडे घाबरण्याचं वातावरण पसरलेलं होतं. अशाच एका या वातावरणामध्ये स्वराज्याचा सूर्य उगवला आणि तो दिवस शिवनेरीवर सूर्य उगवला आणि स्वराज्याचं जे स्वप्न साकार होणार होतं, त्या स्वराज्याच्या स्वप्नाला सुरुवात झाली. मासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांना रामायण महाभारत अशा ग्रंथांचा अभ्यास त्यांना वाचून दाखवले, ऐकवले, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. ही खरं सांगण्यासारखी गोष्ट आहे. शिवाजी महाराजांचे पराक्रम सर्व आपण ऐकून आहोत, आताही ऐकले. अफजल खानाचा वध असो, अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराज म्हणाले असते थोडा आराम करूया, चालेल आपल्याला, पण शिवाजी महाराज कधी थांबले नाही. अफजल खानाच्या वधानंतर लगेच आता आपण ऐकलं पन्हाळा गडाचा वेढा. शिवाजी महाराज त्या वेढ्यामध्ये अडकले. अगदी सिद्धी जोहरने असा वेढा घातला होता की एक मुंगी सुद्धा बाहेर निघू शकणार नाही, असा वेढा सिद्धी जोहरने पन्हाळा गडाला घातला होता. आणि पन्हाळा गडावरती म्हणजे तिथून बाहेर पडणं महाराजांनाही आणि त्यांच्या मावळ्यांनाही माहित होतं की तिथून बाहेर पडणं एवढं शक्य नव्हतं. शिवाजी महाराजांना असे एक त्यांनी मावळे वेचले होते की प्राणाला प्राण देणे आणि जीवाला जीव देणे हे त्यांना शिकवलं होतं. या मावळ्यांमुळे हा खरं स्वराज्य निर्माण झालं आणि ते सत्य स्वप्नात साकार झालं. आणि आता आपण जो जगतोय ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि या सर्व मावळ्यांमुळे. पन्हाळा गडावर वेळा पडलेला असताना आता यातून बाहेर पडणार कसं असं सर्वांना वाटू लागलं. सर्वांची म्हणजे विचारपूसचा बोलणं चालू झालं, आपण यातून बाहेर पडायचं कसं. तिकडे सिद्धी जोहर आणि फाजल खान. आता फाजल खान कोण? तर अफजल खानाचा मुलगा. तो तर माहिती असेल, कारण आपल्या बापाचं एवढं बापाला मारलं आणि तो एवढा शांत बसणार थोडी होता. तो सिद्धी जोहरच्या जोडीला जोड देऊन डोळ्यात तेल घालून तिथे पहारा करत होता आणि मुंगी कोणी बाहेर जाऊ शकत नाही, कोणी आतही येऊ शकत नाही याची खबरदारी घेत होता. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न पडला, मावळ्यांनाही प्रश्न पडला, आता बाहेर निघायचं कसं. तेवढ्यात शिवाकाशी देखणं तितकाच तडफदार आणि शरीरदृष्टी शिवाजी महाराजांच्या उंची एवढी. त्यांची दाढी ठेवण्याची पद्धत सेम शिवाजी महाराजांसारखी.
छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न पडला, पण सांगायचं कसं, त्यांना बोलायचं कसं, की मावळ्यांनाही प्रश्न पडला की शिवकाशीदाला सांगायचं कसं. पण सिद्धी जोर तिकडे खुश झाला. अरे शिवाजी महाराज येत आहेत, घाबरले मला. पालखी सिद्धीजोरच्या तपाकडे निघालेली आहे आणि आतमध्ये गेलेले आहे. काशीत म्हणजे शिवाजी महाराज आतमध्ये बसलेले आहेत. त्यांची बोलणी त्या तहाबद्दल बोलणी सुरू झालेली आहे. चहा पाणी जे काय असेल ते सुरू झालेले आहे. तेवढ्यात तिकडून फाजल आला आणि फाजल खानाला समजलं की दगा झालाय. हे शिवाजी महाराज नव्हते, कारण शिवाजी महाराजांना त्यांनी अफजल खानाच्या भेटीवेळी बघितलेलं होतं. आणि बघता बघता तो सिद्धीजोरच्या कानाजवळ येतोय आणि बोलतोय, दगा, ये शिवाजी नहीं हो सकता, क्योंकि मैंने शिवाजी को देखा है. हाँ, मैंने शिवाजी को देखा है, शिवाजी के सर पे. कारण तेव्हा अफजल खानाच्या वधावेळी अफजल खानाचे जे वकील होते ते मराठा होते आणि शिवाजी महाराजांचे वकील होते ते मुसलमान होते. बघा, शिवाजी महाराजांनी कधीच जातीभेद केलेला नाही. शिवाजी महाराज 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आहे. आणि त्यावेळी त्या वकिलांनी शिवाजी महाराजांचा वार केला होता आणि तो वार एवढा तीक्ष्ण होता की तो भरून येणं एवढा नव्हता. फाजल खान म्हणाला, ये शिवाजी नाही होऊ शकताय. फाजल खानाने लगेच त्यांचा जिरेटोप उतरवला. वरती जखम दिसली नाही. सिद्धीजोर तापला. सिद्धीजोरला विचारलं, कोण हो तू? शिवाजी म्हणाला, मी शिवाजी आहे. तसंच सिद्धीजोर आणि फाजल खान लागली, तुम शिवाजी नाही हो सकते. तलवारीचा त्यांना खांबाला बांधलं गेलं आणि तलवारीचे टोक अशी टोपत होते. आपण संभाजी महाराजांच्या वेदना बघत आहोत कशा दिल्या. प्रत्येक मावळ्याने एक वेदना सहन करून हे स्वराज्य निर्माण केलं आहे. आणि आपण या स्वराज्यामध्ये आता जे जगतो आहोत ते या मावळ्यांमुळे जगतो आहोत. शिवाजी काशीच्या शरीरावरती म्हणजे तलवारीने टोका अशा आतमध्ये घुसरवण्यात आल्या. सिद्धीजोर आणि फाजल खानाचा पारा एवढा वाढत गेला की त्यांना समजलं शिवाजी महाराज तिकडून निसटले आहे. आणि सिद्धीजोरने दिली तलवार बाहेर काढली. इथून बाहेर आली तलवार. शिवाकाशी जमिनीवरती पडले. तेव्हा बोलले की मी जरी नावाने शिवाकाशीत असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय, हेच माझ्या जीवनाचं सार्थ आहे. तिकडे बादल सेना घेऊन शिवाजी महाराज विशाळगडाकडे निघाले. पुष्पगुच्छ स्वीकारायचा आहे. लॉकरसाठी एकदा जोरदार टाळ्या. तसंच सगळ्याच कार्यकर्त्यांनी आपल्याला ह्या जगापैकी कोणीतरी पुढे येऊन हा पुष्पगुच्छ स्वीकारायचा. परवापासून अहोरात्र काम करून अशा या छानशी रांगोळी प्रदर्शन आणि हा किल्ल्याचा बांधकाम केलेला आहे. धन्यवाद. तसेच मगाशी जाहीर केल्याप्रमाणे छोटासा मानचिन्ह देऊन त्याचा सत्कार करता येईल. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा लवकरसाठी. आणि आशा करतो की यापुढे सुद्धा त्यांचं सहकार्य असंच आपल्या बरोबर राहील. कौतुक केलं होतं की तिचा हे आत्मविश्वास तिच्या परफॉर्मन्स मध्ये होता. सिद्धीसाठी एकदा जोरदार टाळ्या.
ओवी युक्ता या सर्व बाळगोपाळांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन होते. तिकडे बाजू इकडे जरा फोटो घे ना.
प्लास्टिकचे